आणि एसटीची मागणी ही प्रामुख्याने समोर येते. काय समाजाच्या जनभावना आहेत आणि लढा कशा पद्धतीने असणार आहे? बंजारा महाराष्ट्रातील बंजारा समाजाला मुळातच आंध्र आणि तेलंगणाच्या धर्तीवर एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे. त्याचं कारण एवढंच आहे की हैदराबादच्या गॅझेटियरमध्ये मूळ आमचा बंजारा समाज त्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आहे. म्हणजे निजामकालीन स्टेटमध्ये बंजारा समाज इकडे आणि मराठवाड्यातील 8 जिल्हे महाराष्ट्राला जोडल्यामुळं हा आमचा बंजारा समाज इकडे व्हीजेएनटीमध्ये आला आणि तिथला मूळ म्हणजे तेलंगणा आणि आंध्रा तिथला बंजारा समाज एसटीमध्ये आहे. तर आमची अशी जोरदार मागणी आहे की हैदराबाद गॅझेटियरचा वापर करून त्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण सुरू करावं, त्याची अंमलबजावणी करावी. मागणी करत नाही आम्ही, त्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही मागणी आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे करीत आहोत. म्हणून आज एक प्रायमरी बंजारा समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी आम्ही एक छोटेखानी बैठक बोलावली होती. एक 400-500 प्रमुख कार्यकर्त्याची 10,000 पेक्षा जास्त बंजारा समाज बांधवांनी या बैठकीला हजेरी लावली आणि आज आम्ही ते पुढचा निर्णय घेतलेला 15 सप्टेंबर रोजी बंजारा समाजाचा विराट मोर्चा बीडच्या कलेक्टर ऑफिसवर धडकणार. 1 लाखापेक्षा अधिक बंजारा समाज आमच्या महिला भगिनीसह रस्त्यावर उतरतील या बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी. सर, काय प्रतिसाद मिळाला आणि आज खूप मोठ्या प्रमाणात लोक देखील आक्रमक होते आणि एकंदरीत जर बघितलं सरकारची काय भूमिका आहे त्याचा आमदारांचा देखील फोन आला होता. बंजारा समाजाची मानसिकता अतिशय सकारात्मक आहे आणि दुसऱ्या बाजूने खतखत आहे की आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे. आम्ही कोणाच्याही ताटातलं मागत नाही. जसं मराठा ओबीसी वाद चालू आहे या प्रसंगी तसं काही होत नाही. आम्ही मूळ एसटी आहोत. एसटीचा आमचं अंमलबजावणी करा या आरक्षणाची, बाकी काही मागणी नाही आमची. लढा आता महाराष्ट्रामध्ये जवळपास मागील मागील 3 तारखेपासून बंजारा समाजाचा गॅझेटियरमध्ये जो विषय आहे आणि ती भावना पुढे आली आणि महाराष्ट्रातील बंजारा समाज एकाएक जागृत झाला. आज महाराष्ट्रातील जवळपास 25 जिल्ह्यामध्ये आणि 200 तालुक्यामध्ये बंजारा समाजाला एसटीच्या